तर राज्यात जवळपास 29 जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला। पावसामुळे 37,000 हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शेतपिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी आता मागणी सातत्याने जोर धरतेय। विशेष म्हणजे आजपासून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवातही होणार आहे। कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालेलं आहे पाहूया आपण। अमरावतीमध्ये 12,565 हेक्टरहून अधिक नुकसान झालंय। अमरावतीमध्ये बुलढाण्यामध्ये 5,737, नाशिकमध्ये 3,453, लातूरमध्ये 4,085 हेक्टरहून अधिक नुकसान, अहिल्यानगरमध्ये 1,215 हेक्टरहून अधिक नुकसान आहे, जालन्यामध्ये 1,726 हेक्टरहून अधिक नुकसान आहे, सोलापूरमध्ये 1,666 हेक्टरहून अधिक नुकसान आहे, अकोल्यामध्ये सर्वात या ठिकाणी तुलनेने कमी 909 हेक्टरहून अधिक नुकसान झालेले आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सोलापूरहून आपले प्रतिनिधी वसीम अत्तार तर बीडहून आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला साथे हरिदास तावरे तुमच्याकडे येते। लातूर असू दे, मराठवाडा असू दे, या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसतोय। याचा फटका शेत पिकांना सुद्धा बसलेला आहे। मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचं या ठिकाणी नुकसान झालंय। काय सध्या परिस्थिती आहे? लागूजी या ठिकाणी सांगता येईल की बीड जिल्ह्यात गेले 10 ते 12 दिवसापासून सततच्या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे शेती पिकं आहेत, उन्हाळी पिकं आहेत, याच्यामध्ये कांदा असेल किंवा उशिरा धरलेला जो आंबा आहे, या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विशेष सांगायचं झालं तर आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला। यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। कांदा पीक काढणी झालेलं आहे आणि या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, कारण कांदा हा नाशवंत पदार्थ आहे। कारण काही अगदी त्याला पाण्यापासून धोका असतो, त्याच्यामुळे कांदा हा लवकर काढला जातो। मात्र मे महिन्याच्या 10 दिवस अगोदरच पाऊस आल्यामुळं या पावसानं पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवलाय। विशेष म्हणजे आष्टी तालुक्यामध्ये 3 जनावर देखील दगावले आहेत। त्याचबरोबर गेवराई तालुक्यामध्ये 2 एक मुलगा आणि बापाचा देखील विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये घडली। विशेष म्हणजे अनेक या ठिकाणी नुकसानीचं जे आहे ते पंचनामे सरकारने करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। मात्र एकीकडे कृषी चालक आणि कृषी सहाय्यक जे आहेत संपावर आहेत। मात्र आम्ही शेतकऱ्याच्या बरोबर आहोत असं देखील त्या या ठिकाणी सांगितलं। मात्र शेतकऱ्याचे पंचनामे नेमकं कोण करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लागूजी निश्चित हरिदास, खरं तर सर्वत्र मान्सून आता दाखल झालेला आहे, त्यामुळे मान्सूनमुळे हे नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे। सोलापूरला साथे आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वसीम, सोलापूरची काय परिस्थिती आहे? लागवी निश्चित पाहिलं गेलं तर मे महिन्यात जे आहे ते सोलापूर जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाऊस पडला। बार्शी असेल, अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, दक्षिण उत्तर असेल, या ठिकाणी जे आहे ते या मोठ्या पावसामुळे जे ते शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं आहे। यामध्ये द्राक्षे असतील, आंबे असतील, त्याचबरोबर केळी असतील, तर फळ पिकं आहे त्यांचं नुकसान झालेलं। याचबरोबर भुईमुगाच्या शेंगा असतील, कांदा असेल, अशा विविध जे आहे ते भाजीपाल्यांचं देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं आहे। आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातले जे छोटे छोटे बंधारे आहेत, ते बंधारे देखील जे आहे ते तुडुंब वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। त्याचबरोबर काही ठिकाणचे रस्ते देखील जे आहे ते या पावसामुळे जे आहेत ते बंद झालेले आहेत। त्यामुळे मे महिन्यातला जो पाऊस पडला, या पावसामुळे मोठं नुकसान जे आहे ते या शेतकऱ्यांचं यावेळी झालेलं आहे। लागवी निश्चित
तर कराडमध्ये काय परिस्थिती आहे पावसासंदर्भात आणि पावसामुळे शेत पिकांचं किती नुकसान झालंय आपल्या सोबत या सगळ्याविषयी माहिती देण्याकरता कराडचे आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शशिकांत, काल परवा सुद्धा आपण नेमक्या याच मुद्द्यावर चर्चा करत होतो। मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय कराडमध्ये सुद्धा, अगदी होतं नव्हतं ते पीक वाया गेलेलं आहे, कुसून गेलेलं आहे। काय म्हणणं आहे आता शेतकऱ्याचं? नक्कीच लँग्वेज आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये सर्वच भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला होता आणि गेल्या 6 दिवसापासून हा पाऊस पडत होता। आता आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतलेली म्हणावी लागेल। आजच सूर्यदर्शन सकाळी झालेलं आहे सातारा जिल्ह्याला। खरं तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी उन्हाळी पीक घेतलं जातं भुईमुंग पीक, हे भुईमुंग पिकाचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पावसाळपूर्व मशागतीची जी कामं होती ही कामं पीक पहिलंच पावसामुळे शेतात असल्यामुळे ती पावसाळपूर्व जी मशागतीची कामं केली गेली नसल्यामुळं पीक तसंच कुजून शेतामध्ये पडलेलं एकंदरीत पाहायला मिळते। ज्वारीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेतकरी इथला नक्कीच हवालदिल झालेलं चित्र पाहायला मिळतंय। जरी पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी हे पंचनाम्याची प्रक्रिया कधी पूर्ण होणार आणि ते शेतातलं पीक कधी काढणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पावसाळपूर्व मशागतीची कामं केव्हा करणार या सगळ्या गोष्टी आता अडचणीच्या बनून चाललेल्या आहेत। त्यामुळे पंचनामे लवकर होण्याची मागणी शेतकरी करताना एकंदरीतच पाहायला मिळतात। मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळाली पाहिजे, तरच येणाऱ्या पावसाळपूर्व शेतीच्या मशागतीला आणि शेतीच्या खर्चासाठी बियाण्यासाठी ते पैसे वापर होऊ शकतात। अशा पद्धतीची मागणी आहे ती शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतात। तर रस्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात खचले गेलेले आहेत। रस्त्यांची कामं सुरू आहेत। कराड चिपळूण राज्य महामार्ग या संदर्भात पालकमंत्र्यांनी देखील बैठका घेतलेल्या आहेत। या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठी गैरसोय नागरिकांची होणार आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आज जी बैठक होती ती कालच बैठक पूर्ण झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या आस्थापना जलद गतीनं पार पाडाव्यात यासाठी पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि सूचना केलेल्या आहेत। लघवीजी निश्चित आपण पाहतोय शशिकांत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खरं तर नुकसान झालेलं आहे। शेतपिकांचा अक्षरशः कांदा सुद्धा कुसून गेलेला आहे। शशिकांत, हरिदास आणि अर्थातच वसीम अत्तार, तुमच्या तिघांचेही आभार तुम्ही दिलेल्या सविस्तर या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।